मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये सध्या जीवा आणि नंदिनी एकत्र येत असून काव्य आणि पार्थमध्ये अजूनही बिनसलेलंच आहे. काव्य पार्थला समजवण्यासाठी जीवापाड मेहनत करते, पण पार्थ मात्र 16 डिसेंबरचा दिवस विसरू शकत नाहीये. पार्थच्या डोळ्यासमोर कायम जीवा आणि काव्याचा तो फोटो येतो, त्यामुळे पार्थची आणखी चिडचिड होते. अशातच आता स्टार प्रवाहाने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये काव्य तिचा भूतकाळ पार्थला सांगण्यास तयार होते. काव्य पार्थला परीक्षेच्या सेंटरला सोडायला येणार का विचारते, पण पार्थ नकार देतो. त्यावर काव्य पार्थला समजवण्याचा प्रयत्न करते, पण पार्थ काही केले ऐकत नाही. त्यामुळे हतबल झालेली काव्य पार्थला म्हणते, मी आता थकले. पुढे काव्य अभ्यास करण्यात इतकी मग्न होते की ती जेवत नाही. पार्थ काव्यासाठी जेवण घेऊन जातो, पण काव्य स्वतः जेवत नाही. त्यामुळे पार्थ काव्याला स्वतःच्या हाताने जेवण भरवतो. पार्थ 16 डिसेंबरचा फोटो बघत असताना त्याला काव्य आणि जीवाचा फोटो दिसतो. आता काहीही झालं तरी काव्य आणि जीवाचा भूतकाळ जाणून घेणार, असं पार्थ म्हणतो. मालिकेच्या प्रोमोमध्ये काव्य बाहेर अभ्यास करताना दिसते. पार्थ काव्याला म्हणतो, काव्य मी तयार आहे तुमच्या लग्नाआधीचा भूतकाळ ऐकायला. त्यावर काव्य म्हणते, लग्नाआधीचा? मी तर लग्नानंतरही जीवाच्या मागे होते. आज काही लपवणार नाही, सगळं खरं खरं सांगायला तयार आहे मी. तुम्ही ऐकायला तयार आहात? काव्याने लग्नानंतरही जीवाच्या मागे आहे असं म्हटल्यावर पार्थला धक्का बसतो. त्यामुळे आता पार्थ खरंच काव्याचा भूतकाळ ऐकेल का आणि काव्याला माफ करेल का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. धन्यवाद.